आपण मागच्या लेक्चर पर्यंत कुठपर्यंत आलेलो बघा. तर 28 आपण चालू करणार होतो सर. हठयोगाची अंग वगैरे झालेली होती. आता त्याच्यामध्ये मुख्य आसनं 4 सांगितलेली आहेत. ते तिथपासून व्हायचं होतं. 29वा श्लोक ना मॅडम? हो सर. हम्म हा जो श्लोक आहे, सिद्धम पद्मम तथा सिंहम भद्रम चेती चतुष्टयम, मी शेअर करतो आधी. झालंय का शेअर? हो सर. हा, जो 29वा श्लोक आहे, ही जी आसनं आहेत 4, ही तुम्हाला हठयोगामध्ये जेवढे ग्रंथ आहेत तिथे सगळीकडे ही 4 आसनं बघायला मिळतील. म्हणजे आसनांमध्ये गुंतून पडण्याऐवजी इथे तुम्हाला लक्षात येईल की सिद्धासन, पद्मासन, सिंहासन आणि भद्रासन ही 4 आसनं जर येत असतील तर आपल्याला योग पूर्णत्वाला न्यायला काहीही हरकत नाहीये. त्यामुळे ही 4 आसनं मुख्य आसनं मानलेली आहेत. या आसनांचा फक्त इथे उल्लेख आढळलेला आहे. बाकी कुठलीही आसनं इथे सांगितलेली नाही. त्याच्याऐवजी मग पुढे मुद्रा आणि बंध पण सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे योगाभ्यासातील अडथळ्यांचा त्याग. योगाभ्यासातील अडथळे म्हणजेच विघ्न, यालाच आपल्या बाधक 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 तत्व. तत्व असं म्हटलेलं आहे. अंतर आहे. हठयोगामध्ये, हठयोग प्रदीपिकेमध्ये वादक तत्व म्हटलेलं आहे आणि आपल्या पतंजली योगसूत्रामध्ये अंतर आहे असं अंतर. म्हटलं. अंतर आहे. याच्यात काय काय असू शकतं, तर आपल्या अंगात आळस भरणे किंवा तमोगुणाचं अतिप्रमाण होणे किंवा आत्मप्रौढी करायला लागणे माणसांना. त्याच्यानंतर अति लोकसंग असं तिथे सांगितलेलं आहे. इथे धूर्त लोकांचा सहवास, म्हणजे ज्यांना सिद्धीविषयी आकर्षण आहे आणि त्याच्या लाभाविषयी आकर्षण आहे असे लोक ऑटोमॅटिक जवळ यायला लागतात. तो सुद्धा सिद्धी आपल्या योगाभ्यासातील अडथळा आहे. त्याच्यानंतर मंत्र सिद्ध करणे हा सुद्धा योगाभ्यासातील अडथळा सांगितलेला आहे. ते क्रमाने सांगा सर, हे लिहून घेतो आम्ही. हा चालेल ना. पहिला म्हणजे आळशीपणा. हा. त्यानंतर आत्मस्तुती किंवा आत्मप्रौढी मिरवणे, म्हणजे मला अमुक येतं, मला तमुक येतं असं म्हणणे. त्यानंतर धूर्त लोकांचा सहवास. त्यानंतर हा. मंत्रसिद्धी. हा. त्याच्यानंतर इंद्रिय सुखाबद्दलचं आकर्षण. मग त्याच्यामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध सगळ्यांचे. म्हणजे एखाद्याला गाणं खूप आवडतं तर त्यांना गाण्याविषयी अतिरेक करणे किंवा गाण्याचा कायम त्याच्याच विषयी गुंतून राहणे ही क्रिया होता कामा नये. किंवा एखाद्याला एक पदार्थ खायला आवडतात, त्याने तेच पदार्थावरच लक्ष जास्ती देणे असं चालत नाही. उलट इंद्रियांच्या पासून आपल्याला त्यांना विषयापासून प्रवृत्त करायचं आहे, प्रत्याहार करायचा. त्याच्यामुळे आपल्याला या अडथळा म्हणून बघायचा. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो कामवासना. कामवासना हा सुद्धा एक अडथळाच सांगितलेला आहे. कारण का तर शुक्रक्षय होतो, ओजक्षय होतो. 6 अर्थ आहेत का सर? हो हो. ओके. या विघ्नांनी मृगजळाप्रमाणे संभ्रम निर्माण होतो. म्हणजे आपल्या काहीतरी मिळतंय, काहीतरी जवळ आहे असं वाटायला लागतं. माणूस उगाच त्याकडे खेचला जातो आणि मग तिथे गेल्यानंतर समजतं की अरे आपल्या हातात तर काहीच नाही पडलंय. तर अशा पद्धतीत या अडथळ्यामुळे माणसाचा योगाभ्यास खंडित होतो. म्हणून या सगळ्या अडथळ्यांचा आपण त्याग करायचा आहे. मग त्याग कशानं करायचा, तर पुण्यकर्माच्या प्रभावाने ते सोडले पाहिजेत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्यामध्ये येत असतील तर आपण आपल्या
पुण्यकर्माच्या आधारे आपला संकल्प करून या गोष्टी हळूहळू आपल्यातून कमी करायच्या आहेत. त्यानंतर आहे आता आपण योगानं कसं राहायचं, कसं आसन करायचं, कसा मठ बांधायचा याविषयी आपण बघणार आहोत. हे प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला मिळतं की योगाचा मठ कसा असावा. प्राणायामासाठी, आसनांसाठी एका ठिकाणी बसून एका ठिकाणी करण्यासाठी एक सुंदर अशी खोली आपण बांधायची आहे. त्याचं कसं वर्णन केलेलं आहे बघा. तर सुंदर अशा पद्धतीत छोटी खोली असावी. छोटी खोली असावी. खोलीचा दरवाजा लहान असावा आणि भिंतींना छिद्र नसावेत. आता इथे छिद्र नसावेत म्हणजे काय अपेक्षित असेल तर काही जे प्राणी आहेत ते इकडून तिकडे नाही होणार. म्हणजे उंदीर आहेत समजा किंवा साप वगैरे आहेत असं नाही होणार त्या खोलीमध्ये. म्हणून हे छिद्र विद्र नसावे. आणि अशा खोलीमध्ये योग्यानं पद्मासनात बसून प्राणायाम करायचा आहे. प्राणायामाला आसन कुठलं सांगितलंय त्यांनी? पद्मासन. पद्मासन. हे लक्षात ठेवा. पुढे तर ही जी खोली असेल ही खोली शेणानं किंवा चुन्यानं रंगवलेली असावी. त्याच्यामध्ये ढेकूण नसावेत, डास नसावेत आणि कोळ्यांची जाळी म्हणजे कोळी पण नसावे. आणि असले तर ते पूर्णपणे काढून टाकायचे. त्यानंतर दररोज ही खोली जी आहे ती झाडून स्वच्छ करायची आणि गुग्गुळ आपण जो धूप घालतो तो राळ म्हणतात त्याला, तर यानं धूपन करून सुगंधित ठेवायची आहे जेणेकरून तिथली हवा स्वच्छ असली पाहिजे. दररोज ती झाडून स्वच्छ पण करायची आहे, धूळ नको. योग्याचं आसन कसं असावं तर इथे बघा श्लोक आलाय. नात्युच्छ्रितम नाती नीचै शैलाजिन कुशोत्तरम तत्रोपविश्य मेधावी पद्मासन समन्वितः. हा जो श्लोक आहे नात्युच्छ्रितम नाती नीचै शैलाजिन कुशोत्तरम, इथपर्यंतचा जो भाग आहे तो जसाच्या तसा भगवद्गीतेमध्ये सापडतो. म्हणजे भगवद्गीतेच्या आधीचं हे उपनिषद आहे आणि त्याच्या आधारेच भगवद्गीतेमध्ये सुद्धा काही गोष्टी घेतलेल्या आहेत किंवा हे सतत प्रॅक्टिसमध्ये असलेल्या गोष्टी होत्या हे पण लक्षात येतं. योगाचं आसन कसं असावं? नात्युच्छ्रितम नाती नीचै. अति उच्छ्रित म्हणजे उंच पण नसावं, अति सखल पण नसावं. अशा समतल भागावर ते आसन असावं. ते आसन कसं मांडायचं आहे तर कुशाच्या आसनावर कुश नावाचं एक गवत असतं. गवताची विणून जी आपण हे बघतो चटई, ती इथे सांगितलेली आहे. तसं ते कुशाचं आसन करावं. त्याच्यावर हरणाचं कातडं पांघरावं आणि त्याच्यावर कपडा सरांचा माईक बंद केलाय, चालू करा. सर आवाज येत नाहीये तुमचा. तर तुमचा माईक बंद केलाय कोणीतरी. बघा बरोबर आहे का? येत आहे. दोन्ही बंद झालेले ऑटोमॅटिक. तर माईक पण बंद झालेला आणि आपण हे पण बंद झालेला, व्हिडिओ पण. नाही, व्हिडिओ दिसतोय सर. दिसतोय का? ओके. तर आसन उंच सकल नसावं आणि कुशाच्या आसनावर हरणाचं कातडं पांघरून त्याच्यावर परत कापड टाकायचं आहे आणि वरती पद्मासन घालून बसायचं आहे आणि मग प्राणायाम करायचा आहे. ही जी आसनाची पद्धत आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बदललेली आढळते. म्हणजे प्रत्येक ग्रंथामध्ये जसजसं त्यांना सुचत गेलं त्या पद्धतीत त्या महर्षींनी लिहिलेलं आपल्याला मिळेल. त्यानंतर रुजुकायः हा शब्द इथे आलाय, हा लक्षात ठेवा. रुजुकायः. असंच
तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथामध्ये दिसेल. म्हणजे उदाहरणार्थ इथे आता यांना रुजू काय म्हणजे काय म्हणायचं आहे, तर डोकं, मान आणि कंबर हे सरळ करून बसावे. म्हणजे ज्यानं काय म्हणजे आपलं शरीर, देह हे सरळ, ताठ, मणका सरळ, एका रेषेत मान डोकं असेल अशा पद्धतीत असावं. ह्याचंच अत्यंत सुंदर असा वर्णन आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतं. ते काय आहे, तर समकाय शिरोग्रीव स्थिती. लिहून घ्या. भगवद्गीतेनुसार समकाय शिरोग्रीव स्थिती. आता इथे काय काय अर्थ आहे बघा. समकाय म्हणजे काय, शरीर समावस्थेत म्हणजेच अपराईट पोझिशन. शिरो म्हणजे डोकं आणि ग्रीवा म्हणजे मान, एका सरळ रेषेत. सम, काय, शिर आणि ग्रीवा हे तिन्ही एका सरळ रेषेत येतील अशा पद्धतीत आपल्याला शरीर ठेवायचं आहे. म्हणजे ताठ बसायचं आहे. आता ह्याला मराठीत कसं ट्रान्सलेशन करणार, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. जेव्हा आपण योगाभ्यास घ्यायला जातो, कर्माभ्यास ज्याला आपण म्हणू, लोकांना जेव्हा तुम्ही शिकवायला जाणार त्यावेळी तुम्हाला हे व्यवस्थित सांगता आलं पाहिजे की कसं बसायचं आहे, वर्णन कसं करायचं. ताठ बसा असं नुसतं वर्णन, ताठ म्हणजे काहीही बसतात लोक. मग त्यांना व्यवस्थित समजावायचं आहे. कसं समजावायचं आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. या 3 गोष्टी जर तुम्ही एका पाठोपाठ एक बोललात तर माणूस बरोबर सगळेजण जसे तुम्ही वर्णन करताय तशा पद्धतीनं बसू शकतात. त्यामुळे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे सतत. आता प्रणमेत इष्टदेवता ततो दक्षिणहस्तस्य अंगुष्ठेनैव पिंगला. आता हे सगळे श्लोक मी वाचत बसत नाही. इथे आता पुढे आपल्याला प्राणायामाची सुरुवात सांगितलेली आहे. त्यातही पहिला जो प्राणायाम त्यांनी सांगितलाय तो कुठला आहे, तर नाडी शोधन आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सुरुवातीला इष्टदेवतेला नमस्कार करून सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला कसं कोणाला नाडी शुद्धी प्राणायाम सांगता येईल का? सर, कुठल्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आणि एक दीर्घ श्वास घेऊन नंतर डाव्या ओंकार किंवा ओंकार मुद्रा करायची. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. एक म्हणजे पूरक एक 10 पर्यंत समजा घेतला, तर पुढचे 10 सेकंद तो आतच रोखून ठेवायचा आणि नंतरच्या 10 मध्ये उजव्या नाकपुडीने सोडायचा. आणि ज्यावेळी आतपूरक आपण श्वास घेतो त्यावेळी कुंभक लावायचा, म्हणजे सॉरी बंद लावायचे. जालंधर बंद आणि मूलबंद. आणि नंतरच्या 10 सेकंदांनी उजव्या नाकपुडीने सोडायचा. मग परत उजव्याने घ्यायचा. परत हेच रिपीट सायकल हे केलं तर हे पूर्ण एक आवर्तन झालं. आता ज्यांना पार्श्वभूमी नाहीये योगाची त्या लोकांना आपण समजवण्यासाठी सांगूया. सर्वात पहिल्यांदा आपला हा जो हात आहे हा समोर धरा सगळ्यांनी. त्यानंतर पहिली जी 2 बोटं आहेत ती आतमध्ये दुमडा. आता ही झाली आपली मुद्रा, आपल्याला प्राणायामासाठी उपयोगी येणारी मुद्रा आहे. ओके. आता हात वळवा आपल्या दिशेने. यानंतर उजव्या नाकपुडीला अंगठ्याने बंद करायचंय. बघा, अंगठ्याने बंद करायचंय. आता उजवी नाकपुडी बंद झाली. उजव्या नाकपुडीला काय म्हटलेलं आहे, तर सांगा बघू. पिंगळा किंवा सूर्य. पिंगळा किंवा सूर्यनाडी. आता लक्षात कसं ठेवायचं, तर डावी लक्षात ठेवायची. इडा, डावी जी आहे ती इडा, ज्याच्यात ड आला ती डावी. इडा ही डावी. लक्षात, इडा किंवा चंद्रनाडी ही डावी नाडी आहे आणि उजवी नाडी पिंगळा नाडी आहे. तर सुरुवातीला पिंगळा नाडीला आपल्याला बंद करायचं आहे आणि चंद्र नाडीनं किंवा इडा नाडीनं श्वास पूर्ण भरायचा आहे. भरून घेतला.
आता कुंभक करायचा आहे. कुंभक म्हणजे काय, तर कोंडणे. आपल्या शरीरामध्ये श्वास कोंडायचा आहे. कोंडून झाला, आपण अशा पोझिशन मध्ये आहोत इथे. आता त्यानंतर इडानाडी, ही जी 2 बोटं आहेत, या 2 बोटांनी इडानाडी बंद करायची आहे. आणि दुसरी जी नाडी आहे पिंगळा नाडी, ती ओपन करायची आहे. आणि जो कुंभक आपण आतमध्ये रोखून ठेवलेला आहे तो बाहेर सोडायचा आहे. हळूहळू श्वास सोडायचा. जितक्या प्रमाणात घ्यायचा आहे, किती प्रमाणात सोडायचा आहे, हे प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला वेगवेगळं प्रमाण दिसेल. इथे बघूया आपण काय काय सांगितलेलं आहे ते. तर ही सर्व नाडी शुद्धी प्राणायामाची प्रक्रिया झाली. किती वेळा करायचा, किती मात्रेत करायचा, या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. आता इथे मात्रा सांगितलेली आहे बघा. तुम्हाला मात्रेचा श्लोक आलाय. मात्रा दिसतंय ना मात्रा? ओके. गुडघ्यावरून जास्त घाई किंवा हळू जास्ती घाई किंवा हळू नाही असा तळहात फिरवून एक टिचकी वाजवण्यासाठी लागणारा वेळ याला मात्रा असं म्हणतात. आता आपल्याला कळलं पाहिजे ना की किती वेळात बाबा एक मात्रा होते. तर त्यांनी कसं सांगितलंय, तर गुडघ्यावर हात फिरवायचा आणि एक टिचकी वाजवायची. याच्यामध्ये जेवढा वेळ जातो त्याला एक मात्रा असं म्हटलेलं आहे. आता हे थोडस वाटेल विचित्र, परंतु नक्की याच्यामुळे आपल्याला एक काहीतरी प्रमाण नक्की कळतं की एवढं आपल्याला करायचं आहे. आता मग या मात्रेचा उपयोग कसा करायचा आहे बघा. तर प्राणवायू किंवा जीवनवायू इडा नाडीतून 16 मात्रेत भरावा. एक्सक्यूज मी सर, बोला. हे एकदा प्रॅक्टिकल करून दाखवा ना. गुडघ्यावरून जास्त घाई किंवा म्हणजे एक कसं होईल ते हो. एकदा फक्त करून दाखवा ना. हा, आता गुडघा तर काय मी दाखवत बसत नाही. गुडघ्यावर तुम्ही हात फिरवा, उजवा हात. हा बघा माझा फिरतोय साधारण. एकदा हात फिरवा गोल आणि टिचकी मारा. बरोबर, एवढा वेळ लागतो. एवढं याला एक मात्रा म्हणायची. म्हणजे सावकाश फिरवण्याची पद्धत. हा, सावकाश, अति घाई नाही, अति कमी पण नाही, हळू पण नाही, अशा पद्धतीत फिरवायचं आहे. आणि एक टिचकी वाजवायची. एवढ्याला लागणारा वेळ म्हणजे साधारण आपण धरू 4 ते 5 सेकंद. 10 सेकंद धरा, त्याच्यावर तर असणार नाही. बरोबर, एवढा वेळ आपल्याला एक मात्रा असं म्हणता येईल. इडा नाडीतून 16 मात्रेत भरायचा आहे. त्यानंतर 64 मात्रेपर्यंत आत ठेवायचा आहे, म्हणजेच कुंभक करायचा आहे. 3 प्रकार आपण बघितले, पूरक, कुंभक आणि रेचक. बरोबर, आपण कसं करतोय, माझा हे दिसतोय ना तुम्हाला, स्क्रीन दिसतोय. आणि माझं हे पण लावू शकता ना तुम्ही. म्हणजे मी इथे करत असताना तुम्हाला दिसतं का? नाही दिसत आहे. ओके, झूम वर येतो आधी. आता दिसले. दिसतंय ना? ओके. हा, तर पहिल्यांदा आपण हे बघितलं, मुद्रा केली. त्यानंतर आपण इडा नाडीनं पूरक केला. 16 मात्रेत भरायचा आहे श्वास, म्हणजे इतका दीर्घपणे आपल्याला भरायचा आहे. 16, आपण समजा इथे 3 सेकंद 4 सेकंद जरी धरले तरी 16 मात्रेत भरायचा आहे. म्हणजे त्यावेळेच्या छात्या किती मोठ्या असतील विचार करा. आणि किती हळू भरायचा आहे ह्याचा पण विचार करा. 2 सेकंद 3 सेकंद जरी धरले तरी टोटल किती होणार? 16 त्रिक 48, म्हणजे जवळजवळ आपल्याला पाऊण मिनिटं श्वास भरायलाच घ्यायची आहे. फक्त मोजायला जरी आपण सुरुवात केली, 1 2 3 4 असे 16 मोजायला गेले तरी सुद्धा आपल्याला 20 सेकंद ते 25 सेकंद तरी लागतीलच. तर एवढ्या मात्रेत आपल्याला श्वास भरायचा आहे. 64 मात्रेपर्यंत आत ठेवायचा आहे. कुंभक करायचा आहे. कुंभक म्हणजे श्वास कोंडून धरणे आतमध्ये. आणि त्यानंतर 32 मात्रेपर्यंत आपल्याला तो इडा नाडीतून बाहेर सोडायचा आहे, आपल्या पिंगळा नाडीतून बाहेर सोडायचा आहे. त्यानंतर ही क्रिया ज्या नाकपुडीतून आपण सोडला त्याच नाकपुडीतून आपल्याला आत घ्यायचा आहे. हे वाक्य अगदी कोरून टाका मनावर.
ज्या नाकपुडीने आपण सोडतो त्याच नाकपुडीने आपल्याला परत आत श्वास घ्यायचा आहे. उदाहरणार्थ सुरुवात आपण कशी केली? इडा नाडीनं श्वास भरला, 64 मात्रेपर्यंत कुंभक केला, पिंगळा नाडी उघडली, 32 मात्रेपर्यंत श्वास बाहेर सोडला. नंतर काय करायचं? आता श्वास सोडला कुठून आपण? पिंगळा नाडीतून, बरोबर. त्याच नाडीतून परत आत घ्यायचा आहे. पुन्हा 64 मात्रेपर्यंत आतमध्ये भरायचा आहे. नंतर पिंगळा नाडी बंद करायची, इडा नाडी उघडायची, इडातनं श्वास सोडायचा. त्यानंतर सोडला कुठून आपण? इडा नाडीतनं, म्हणून आपल्याला भरायचा पण इडा नाडीतनच आहे. समजलं हे सगळ्यांना? सर कोणाला नाही हे समजलं? या मात्र आपण 8, 32, 16 पण करू शकतो ना? हो. आताच्या कालावधीमध्ये त्यावेळेचा कालावधी वेगळा होता, माणसांची शरीरं वेगळी असतील, त्यामुळे आज आपल्याला जे जमेल ते त्या पद्धतीने आपण करायचं. म्हणजे बरोबर. आताची व्हायची कॅपॅसिटी ही एवढीच आहे. हा, आपण 5 लिटर 8, पर्यंत 32, 16 ची. हे आज आपल्याला सायन्स सांगतं. 5 लिटर कॅपॅसिटी आपल्या छातीची असते आणि आपण वापरताना फक्त 500 मिली वापरतो. परंतु आपल्याला छातीची कॅपॅसिटी वाढवायला हळूहळू वेळ लागेल. आपले अल्व्हेओलाई तेवढे अजून तयार नाही आहेत. जसं आपल्याला त्याचा व्यायाम करता येईल त्या पद्धतीत ते वाढत जातील. नाडीशुद्धी जशी होत जाईल तसं आपल्याला याच्यामध्ये कालावधी वाढवता येतो. 1 त्यामुळे आस आपण 4 आस प्रयत्न 2 करायचे. असं प्रमाण आहे ना हे सर? 1 आस 4 आस 2. पण म्हणजे सराव नाहीये तोपर्यंत 1 आस 2 आस 2च राहतंय सर. म्हणजे कुंभक 4 पट नाही करू शकत आहेत. सरावाने होऊ शकेल, पण हो, होतं. म्हणजे हळूहळू होतं, आपल्याला होतं. जमतं. 8, 32, 16, सुरुवातीला 4 कसं पट आहे, जमतं. हल्ली ऍप पण येतात ज्याच्यामध्ये टिक 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 आवाज येतो. ते एखाद्या ऍप असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा मनातल्या मनात आकडे मोजणे हा सुंदर उपाय आहे. साधे आकडे आपण जसं 1, 2, 3, 4 मनामध्ये मोजायचं आणि मनातल्या मनात करायचं. असं आपण सुरुवातीला सवय एकदा लावली की ती लय चालू होते बरोबर. मग नंतर मोजायची पण गरज लागत नाही. हळूहळू आपल्याला त्याची सवय पडून जाते. हे आपल्याला एक गायडन्स म्हणून घेता येईल, कारण ही उपनिषद जसजसं कालावधी 5000 वर्षापूर्वीची गोष्टी आहेत, या जसजसं कालावधी वाढत गेला, काय काय होत गेलं, वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये येत गेला, तसे ग्रंथ पण पुढचे आलेत ना. त्यांनी सांगून ठेवलेल्या पद्धतीमध्ये आपल्याला वेगळ्या मात्रा मिळतात. पण साधारण जे सुरुवातीला योग काय अवस्थेत होत आहे याच्यातून आपल्याला दिसतं. आता हे झाले मात्रेनुसार आपण त्याचा रेचक पूरक कुंभक कसा करा, रेचक कुंभक आपलं पूरक कुंभक रेचक पूरक कुंभक. कशा पद्धतीत करायचा, मात्रेत किती करायचा हे आता शिकलो. त्यानंतर आपल्याला बघायचे आहेत की किती वेळा करायचा आणि किती मात्रे म्हणजे किती वेळा झाला पाहिजे दिवसातून. अशा दिवसातल्या कुठल्या वेळा आहेत ज्या ठिकाणी आपल्याला प्राणायाम करायचा आहे. तर या सगळ्याला कुंभक प्राणायाम असं पण नाव आहे, नाडी शुद्धी प्राणायाम असं पण नाव आहे, बरोबर. तर आता हा प्राणायाम कधी कधी करायचा, वेळा कुठल्या त्याच्या करण्याच्या? तर सकाळी, मध्य दिने म्हणजे दुपारी, त्यानंतर सायं म्हणजे संध्याकाळी आणि मध्यरात्री. या सगळ्या ज्या वेळा आहेत याला आपण मध्य काळ असं म्हणतो. म्हणजे सकाळ होऊन दुपार होण्याचा जो मध्य काळ आहे तो, किंवा पहाटे म्हणजेच रात्र संपून सकाळ होण्याचा जो मध्य काळ आहे तो, दुपार उलटून संध्याकाळ होण्याचा जो मध्य काळ आहे तो, आणि संध्याकाळ उलटून रात्र होण्याचा जो मध्य काळ आहे तो. या सगळ्या नुसार इथे आपण काय काय घेतले बघा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि मध्यरात्री अशा पद्धतीत 4 वेळा हा प्राणायाम आपल्याला करायचा आहे. आणि तो करत असताना दिवसभरा म्हणजे 4 वेळा करायचा आहे. आणि 4 वेळामध्ये आपल्याला किती वेळा करायचा आहे
तर 80 वेळापर्यंत करायचं आहे. म्हणजे एका वेळी किती येईल? 20 आवर्तन. हा, एका वेळी 20 आवर्तन, अशी 4 वेळा मिळून 80 आवर्तन तरी झाली पाहिजे. तर या वेळा कुठल्या त्या पण सांगितल्या. त्याच्यानंतर आता हा नाडीशोधन प्राणायाम 3 महिने केल्याने फल सांगितलंय, त्याची फलश्रुती. म्हणजे आपल्याला ग्रंथ वाचला तरी लोक त्याच्याकडे वळतीलच असं नाही आहे ना. मग त्यांना काहीतरी प्रलोभन तर दाखवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे बाबा तू एवढं सगळं केलं तर तुला काय मिळेल. मग त्याला फलश्रुती असं म्हणतात, की एवढं सगळं तू केलंस, नाडीशोधन केला, प्राणायाम, तर त्यानं काय होईल. तर 3 महिने हे सगळं केल्यानंतर शरीरातील सर्व नसा किंवा शिरा किंवा नाड्या याच्यातील घाण निघून जाईल आणि शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात आणि योग्याला शरीरात हलकेपणा जाणवू लागतो. बघा किती किती फायदे आहेत बघा. की पहिलं काय होतं, योगाच्या सर्व नाड्या ज्या आहेत त्या शुद्ध होतात, पहिला फायदा. दुसरं काय होतं, शरीरात शरीर हलकं हलकेपणा, होतं. शरीर लाघव. त्याच्यानंतर योगाच्या चेहऱ्यावर तेज येते, चेहरा चमकू लागतो. त्यानंतर जठराग्नी वाढतो किंवा पचनशक्ती वाढते. आणि सर्वात शेवटचा जो फायदा आहे तो अगदी काय कृषांचं. म्हणतात ठासून सांगितलाय, की कृशत्वंच शरीरस्य तदा जायेत निश्चितम. त्याच्यातून लक्षात येतं शरीर निश्चितपणे सडपातळ होते, निश्चितपणे होते. बरोबर. पातंजली योग सूत्रामध्ये बिंदू जयत्वम पण सांगितलं ना. हा, नाही, ते हठयोग मध्ये आहे ना ते. हठयोगा बिंदू मध्ये. जयत अरोगता, हठयोग. अरोगता बिंदू जयतो. आणि ते सुनयन निर्मले काहीतरी आहे सर, असं नादस्फुटत्वम. हा, निर्मले हा, सुनयन. सुनयने सुनिर्मले, स्फुटत्वम. हा, नादस्फुटत्वम, वपुकुशत्वम, नादस्फुटत्वम, वपुकुशत्वम, सुनयने निर्मले, अरोगता बिंदुजयत्वम, हट अरोगता. नाडी शुद्धी लक्षणम, असं काहीतरी. बरोबर, सगळी सांगितली तुम्ही मॅडम, क्रमाने सगळी आली त्याच्यामध्ये. पण आपल्याला आता काय बघायचं आहे, तर उपनिषद, योग तत्वोपनिषदामध्ये जे सांगितलंय ते. कारण प्रत्येक ग्रंथामध्ये हे वेगवेगळं सांगितलेलं असणार, बरोबर. वेगवेगळं म्हणजे त्याच अनुषंगाने आहेत. हे सगळे गोष्टी मिळतात. जे हटप्रतिपिकेमध्ये सांगितले ते खोटं आहे का, तर नाही. तिथे त्यांनी सुद्धा ह्या गोष्टींचा अनुभव घेतला आणि मगच आपल्याला दिलेलं आहे शास्त्र. ओके, पुढे जाऊया. आता हे करत असताना योगाभ्यासाच्या अडथळा आणणारे जे जे गोष्ट आहेत ते आपल्याला सोडावे लागतील. त्याच्यामध्ये अन्न आलं. मग अन्न कसं असावं, तर योग्यानी मीठ, मोहरी, आंबट, गरम, कोरडं, मसालेदार. इथे आता आलाय शब्द बघा, भाज्या पण खाऊ नये. भाज्या हा शब्द पण आला इथे. हिंग खाऊ नये, हे पदार्थ टाळावेत. त्यानंतर उष्णतेचं म्हणजे अग्नीचं सेवन करू नये, कारण शरीरात उष्णता वाढायला लागते. स्त्री सहवास म्हणजे शुक्रक्षय होणाऱ्या गोष्टी करू नये आणि प्रवास करू नये. या इतक्या गोष्टी आपल्याला योगामध्ये विघ्नकर आहेत आणि त्यांचा आपल्याला त्याग करायचा आहे. आता इथे स्पेसिफिक काही सांगितलेलं नाही, पण हठयोगामध्ये कुठल्या भाज्या खाव्यात, कुठलं अन्न खावं, अगदी स्पेसिफिक सांगितलेल्या आहेत गोष्टी. उग्रवास आता असणाऱ्या भाज्या नाही खायच्या. उग्रवास असणाऱ्या भाज्या. आता इथे भाज्या असं लिहिलेलं आहे फक्त. मग भाज्या म्हणजे काय येतात, तर ज्यांच्यामध्ये अति फायबर आहे अशा गोष्टी खायच्या नाही. आता भाज्याची जागा, आता ते सगळं खूप मोठे होतात लेक्चर, पण भाजी हा जो प्रकार आहे तो पानामध्ये कुठे असतो, वाढायला जिथे वाढतात ते कुठे असतं, पालेभाज्यांची जागा. डावीकडे. आपल्याला तर ते कोशिंबीर म्हणा
पालेभाज्या म्हणा, या आपल्याला डावीकडे आणि छोट्या स्वरूपातच बघायला मिळतात आपल्या भारतीय अन्नामध्ये. कारण का, तर त्याचं कारण हे आहे, इथे आहे ते. भाज्या ह्या आज आपण लोक सांगतात त्याप्रमाणे अति फायबर खाल्लं तर शरीर वृक्ष होणार, आणि वृक्षकर आहार हा योग्याला वर्ज्य सांगितलेला आहे सगळीकडेच. कारण का, तर योग्यानं कसा आहार घ्यायचा आहे, तर अल्प आहार घ्यायचा आहे. मित आहार असं त्याची संज्ञा आहे, इथे अल्प आहार असं म्हटलेलं आहे. पण अल्प असला तरी तो पौष्टिक असणं आवश्यक आहे. दोनच शब्दामध्ये याचं वर्णन पूर्णत्वाला जातं. योग्याचा आहार कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे, आणि परंतु पौष्टिक. पौष्टिक असला मितकर पाहिजे. आणि हितकर. हा, मितकर आणि हितकर. हितकर. तर ज्याच्यामध्ये आता समजा फायबर जास्ती प्रमाणात खाल्लं तर आपल्या शरीराचं कर्षण होणार आहे, किंवा कृशता वाढणार आहे, किंवा वातवृद्धी होणार आहे अति प्रमाणात, जी आपल्याला गरजेची नाही आहे. इथे आपल्याला संधीमध्ये लवचिकता आणायची आहे, स्निग्धता अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आपल्याला जास्ती प्रमाणात भाज्यांचा उपयोग करून चालणार नाही. ओके. हिंग हा जो आहे तो शुक्रक्षयकर पदार्थ सांगितलेला आहे आयुर्वेदांमध्ये, शुक्रक्षय करणारा. त्यामुळे हिंगाचा इथे त्यांनी स्पेसिफिक उल्लेख केलाय, आणि खारट मीठ म्हणून पण सांगितलंय इकडे. नाहीतर मिठामध्येच हिंगाचा उल्लेख होऊन जातो, पण स्पेसिफिक दोनदा सांगितलंय त्यांनी इथे. कारण हिंग हा आपल्याकडे आला कुठून, यवनांकडून, आपल्याकडचा नव्हे तो. तो आपल्याकडे आलाच अरब कंट्रीमधून. त्याच्यानंतर आपल्याला तो इथे, त्यामुळे किती जुना आहे बघा हे. ठीक आहे, तर पुढे पुढे जाऊया आपण. उपनिषदांच्या काळात हिंग इकडे आला विदेशात ना. बापरे. आता पुढे, आता हे झालं आपल्याला आहारात काय काय त्याज्य करायचं आहे ते. आता त्याच्यात आपल्याला विहार म्हणजे आपला खाण्याबरोबरच आपलं काम करण्याची पद्धत, किंवा आपल्याला काय वर्ज्य करायचं आहे आपल्या डे टू डे मध्ये, ते पण सांगितले त्यांनी. योगाभ्यासाच्या सुरुवातीला वेदना देणारी कुठलीही कामं करू नये, म्हणजे अति जड उचलणे किंवा अति धावणे अशा गोष्टी करू नये योगाभ्यासाच्या सुरुवातीला. सकाळी स्नान करणे, इथे यांनी स्पेसिफिक म्हटलंय की प्रातःकाळीचं जे स्नान आहे ते वातवृद्धीपर असू शकतं, कारण थंड पाण्यानंच स्नान करण्याची पद्धत होती. वातवृद्धीकर होऊ शकतं, त्यामुळे त्यांनी सकाळी स्नान करू नये असं इथे म्हटलंय. त्यानंतर उपवास करणे, उपवास पण चालणार नाही, खायला हवं. आलं का लक्षात? इत्यादी. आपण बऱ्याच वेळा लोकांच्या मनात संकल्पना काय काय असतात की योगी म्हटल्यानंतर मग तो अर्धवटच राहायला पाहिजे वगैरे वगैरे. बरोबर आहे, परंतु त्याचे कसे नियम आहेत ते पण आपल्याला सांगता आले पाहिजे, की तुम्ही उपवास पण करायचा नाहीये. नाहीतर लोक कसे असतात की नाही नाही, आता माझा 9 दिवस मी हे करतोय, अनुष्ठान केलेलं आहे, मी आता काय खाणारच नाहीये, रात्रीच फक्त जेवेन. असा माणूस जर तुमच्याकडे योगाला आला तर तुम्ही काय सांगणार त्याला? उपवास संपले की ये. आलं लक्षात? बर, आता हे काय करू नये झालं, मग काय करायचं आहे? तर योगाभ्यासाच्या सुरुवातीला दूध आणि तूप असलेले अन्न चांगले असते. ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत ना, की हे जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला दिसायला लागतात गोष्टी, म्हणजे तुमच्या अंगावर याचे परिणाम दिसायलाच सुरुवात होते. कारण हे मी स्वतःवर सुद्धा करून बघितलेलं आहे. प्राणायाम हा असा पद्धत आहे की आपल्या शरीरामध्ये अंतर्गत एवढ्या स्वरूपात उष्णता तयार करतो, प्लस शरीरामध्ये जर तुम्ही ह्या गोष्टींचं पालन नाही केलं तर प्रचंड स्वरूपात वातवृत्ती व्हायला सुरुवात होते, आपली त्वचा रुक्ष व्हायला सुरुवात होते, वाताची सगळी लक्षणं दिसायला चालू होतात, अंगात वेदना चालू होतात, आणि अशा वेळी स्नायू आखडायला लागतात. मग माणसांना काय व्हायला लागतं, तर जसजसं त्यांचा योगाभ्यास तीव्र करायची इच्छा होईल तस तसे त्यांचे स्नायू आखडायला लागतात. स्नायूंना आवश्यक असलेलं जे प्रोटीन आहे, जे सात्विक आहार आहे, तो दूध आणि तूप. सांध्यामध्ये लवचिकता आणणारं पण दूध आणि तूप, या गोष्टी गाई आहारामध्ये. हा, दूध आणि तूप या दोन गोष्टीचा आपल्याला आहारामध्ये म्हणजे वाढवायचं आहे. हे सुरुवातीला योगाभ्यासाच्या सुरुवातीला दूध आणि तूप असलेले अन्न चांगले असते, नंतर आपण कमी केलं तरी चालतं.
गोधूम, पुढे श्लोकाऐवजी आपण इकडेच जाऊ. गहू, मूग. मूग हा अतिशय चांगला पदार्थ आहे. तांदूळ इत्यादी अन्न खाल्ल्याने योग साधना वाढते किंवा योग साधनाला पूरक आहार आहे. काय? गहू, मूग, तांदूळ. या अन्नाने योगी बराच वेळ कुंभक प्राणायाम करू लागतो. म्हणजे आपण जर दूध तूप सांगितलं, गहू, मूग, तांदूळ या सर्वांचं सेवन केल्यानंतर कुंभक प्राणायाम वाढू लागतो. आणि तेच आपण जर इकडे मीठ, मोहरी, आंबट, गरम, कोरडं, मसालेदार भाज्या, हिंग इत्यादी पदार्थ खाल्ले तर आपल्याला कुंभक प्राणायाम तेवढ्या वेळात करता येणार नाही. त्यामुळे आहारामध्ये बदल हा सुद्धा आवश्यक आहे. इथे बऱ्याच जणांचं हे होतं, म्हणजे माझ्या मते तरी बरेच जे जिथे म्हणून योगा शिकवला जातो किंवा आसनं शिकवली जातात, प्राणायाम शिकवले जातात, तिथे या गोष्टीकडे लक्षच दिलेलं नसतं. त्यामुळं अनेक लोक अनेक प्रकारे ते करत राहतात. खाण्याचं तर त्यांचं काही बंधन नसतं आणि मग त्यांना काहीतरी उपद्रव चालू होतात, रोग चालू होतात. तर आपण असं करायचं नाहीये. आपण योग साधक, आपण शिकलेलो आहोत म्हटल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे की योगामध्ये असं सांगितलेलं आहे, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. कारण हे त्यांनी आपल्या शरीरावर परिणाम कसे होतात ते करून बघितलंय आणि मगच सांगितलंय. त्यामुळे आपल्याला जर योग साधना शिकवायची आहे तर त्याच्याबरोबर आपल्याला पूरक आहार पण शिकवला पाहिजे, पूरक विहार पण शिकवला पाहिजे. बरोबर? तर आपल्याला हे गोष्टी सांगता आल्या पाहिजे. आता हे तर सगळं बरोबर करतोय. हा, बोला. मला वाटतं की तो जो सगळा काळ होता एकूण, तर या काळामध्ये असं कोणीतरी साधना करून पुन्हा लिहायला पाहिजे हे, की बाबा हा, रे हे आता त्याच्यात क्रम आहे किंवा या हा, काळामध्ये हा आहार विहार सूट होऊ शकतो. कारण हो. इतकं संकरित, इतकं विचित्र खाद्यपदार्थ आलेले आहेत की हम्म. ते आपण किती शोधायचा प्रयत्न केला तरी जे उत्तम सात्विक अन्न मिळत नाही. घरचं अन्न आता सात्विक आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही आता. हो, आता जसजसा काळ पुढे होत गेला तसं हा जो बॅकफूटवर गेलेला पार्ट होता योगा हा प्रकार, तो आता फ्रंटफूटवर यायला लागला. त्यामुळं विविध संस्था आहेत आपल्याकडे ज्यांची आज रिसर्च बेस्ड सुद्धा आपल्याला माहिती मिळवता येऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ आता कैवल्यधाम लोणावळा आहे, तर त्यांनी या गोष्टी सिद्ध करायला सुरुवात केली आहे. किंवा अनेक संस्था आहेत, म्हणजे जग्गी वासुदेवांची असेल किंवा तिकडे नागेंद्रनाथांची असेल, तर या संस्थेमधनं सायंटिफिक पेपर्स प्रसिद्ध केले जातात. त्यांची आपल्याला प्रिस्क्रिप्शन म्हणजे सबस्क्रिप्शन घेता येतात. तर ते तुम्ही चालू केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी नवीन काय आहे, सायंटिफिकली कशा प्रूव्ह झालेल्या आहेत हे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामध्ये. थोडासा वेळ काढून आपण अवांतर वाचन चालू ठेवलं की आपल्याला इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतो. पण बेसिक हेच आहे, बेसिक अजिबात सुटलेलं नाही. त्यामुळे आज ह्याच्यावर विश्वास बसायला सुरुवात झाली आहे लोकांची, नुसतं नाही आहे. म्हणजे कुंभक प्राणायामाचं एवढं सगळं सांगितलं तर ते खरोखर अप्लाय आहे का, ऍप्लिकेबल, याचा आज सायंटिफिक स्टडी झालेला आहे. आणि तो फक्त भारतातच झालाय असं नाही, तर भारतापेक्षा जास्ती चौपट आपल्या बाहेर पण होतोय. आणि ते लोक तर परत डॉक्टर या यश गोष्टी सिद्ध करतायत. डॉक्टर यश वेलणकरांनी जे काही प्रयोग मध्ये केलेत हा, आणि विदेशात पण त्यांनी सिद्ध केले ते बरेच ऐकले मी मध्ये. हा, बऱ्याच ठिकाणी. आणि एकाच ठिकाणी आपण राहायचं नाही किंवा अनेक ठिकाणाहून माहिती गोळा करायचा. आपण विद्यार्थी जसं चूषक असतो तसं व्हायचं, की जिथून माहिती मिळेल तिथून आपण घ्यायला सुरुवात करायची. आणि आज आपण अशा परिस्थितीत आहोत की आपण मास्टर्स करतोय. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे काहीतरी विविध माहिती आपल्याकडे असू शकते, कारण आपण बेसिक्स तर आपलं झालेलं आहे. त्यामुळे सुटा, जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी माहिती गोळा करायचा प्रयत्न करा, अभ्यास करायचा प्रयत्न करा प्रत्येकानं. आणि जिथून म्हणून मिळवता येईल सायंटिफिक गोष्टी त्या आपण कलेक्ट करून आपल्याकडे ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला योगाभ्यास शिकवताना त्याचा वापर करता येईल. दुसऱ्याला शिकवताना आपण सायंटिफिकली पण हे गोष्ट प्रूव्ह करू शकतो. तर हे झालं, आहार विहार झालं, आपल्याला त्याची काय म्हणतात त्याला फायदे शिकवून झाले. आता प्राणायाम कसा सिद्ध होतो
आता एक सिद्ध हा जो काय प्रकार आहे ना, याच्याविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी, बऱ्याच लोकांना गैरसमज असतो काहीतरी मनामध्ये, की कुठली गोष्ट सिद्ध करायची म्हणजे काय करायची. तर तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा अ ब क ड शिकवलं अंगणवाडीमध्ये, तेव्हा तुम्हाला फ्लुएंटली लिहिता येत होतं काय बाबा? कोणालाच नव्हतं. नाही. गिरवावं लागलं आपल्याला. किती वर्ष? तर जवळजवळ 3 ते 4 वर्ष. त्यानंतर आपल्याला थोडा स्पीड गाठता आला. म्हणजे तोपर्यंत आपल्याला हातात पेन पण लोक देत नव्हते. आपल्याकडे पेन्सिल आणि पाटीवरच गिरवायला लावायचे. का? एकदा पुसलं की परत लिहिता येतं त्याच्यावर. पेन कुठे आलं? 4थी-5वी. तिथे का? तर आपण लिहिलेलं बाबा संरक्षित हो की झालं तरी चालेल इतक्या चांगल्या हस्ताक्षरात आपण लिहायला लागलेलो होतो. म्हणजे तो एवढा कालावधी आपल्याला लेखन कला सिद्ध करण्यासाठी लागला. आलं लक्षात सिद्ध या गोष्टीचा काय अर्थ होतो? तसा आपल्याला प्राणायाम सिद्ध करायचा आहे. म्हणजे व्यवस्थित प्राणायाम करण्यासाठी आपल्याला सिद्ध करायची गरज, म्हणजे सिद्ध होणे म्हणजे व्यवस्थित प्राणायाम करता येणे किंवा त्याचे यथायोग्य जे फायदे वरती सांगितलेले आहेत ते आपल्याला दिसायला लागणे, याला म्हणणार सिद्ध होणे. त्यामुळे सिद्ध या गोष्टीची संकल्पना आपल्या मनात क्लिअर ठेवा. नाहीतर बऱ्याच लोकांमध्ये याचं काहीतरी अंधश्रद्धा असते मनामध्ये, की सिद्ध होणे म्हणजे काहीतरी नमस्कार करूनच उभे राहतात सिद्ध बिद्ध म्हटल्यानंतर. तर तसं काही मनात ठेवू नका. सिद्ध करणे म्हणजे काय? तर त्याच्यात पारंगत होणे. पारंगत व्हायला सराव करण्याची गरज असते. दीर्घकाळ कुंभक करायला लागल्यानंतर कुंभक प्राणायाम सिद्ध होतो. केवळ कुंभक प्राणायाम सिद्ध झाल्यावर किंवा ज्याला आपण नुसता केवळ कुंभक प्राणायाम म्हणजे काय? तर कुंभक केल्यानंतर जास्तीत जास्त वेळ आपल्या शरीरात राखून ठेवण्याची आपल्याला सवय होणे इतकी की रेचक आणि पूरक करण्याची गरज नसते. गरज नसते असं नव्हे, परंतु ते अतिसूक्ष्म असतात. म्हणजे अतिशय सूक्ष्म पूरक होईल आणि कुंभक अति लांब किंवा दीर्घ होईल आणि रेचक सुद्धा अतिशय सूक्ष्म होईल, परंतु दीर्घ काय होईल? कुंभक होईल. या स्थितीमध्ये शरीराला इतक्या कमी एनर्जीची गरज लागते अशी आपलं शरीर आपण बनवून घेतो. का? त्याचं सगळं सायंटिफिक रिझन्स वगैरे आपण पुढे येताना म्हणजे आपल्या ह्याच्यात येईलच सगळ्या गोष्टी. ओघानं त्या येत राहतील. पण इथे आपल्याला करायचं आहे काय? तर प्राणायाम सिद्ध करायचा आहे. प्राणायाम सिद्ध करताना हळूहळू आपल्याला कुंभक वाढवायचा आहे आणि इतक्या स्थितीला न्यायचं आहे की केवळ कुंभक. आता जर एखाद्या माणसाला सांगितलं की नाक बंद कर आणि तू राह, केवळ कुंभक सिद्ध होणार, तर माणूस किती वेळ राहील? अर्धा मिनिट राहील, 30 सेकंद, 45 सेकंद, 1 मिनिट. त्याच्यावर राहील का कोणी? हे जनरल माणूस सांगतो, नाही राहणार. पण सरावांना तो नक्की 3-3, 4-4 मिनिटापर्यंत राहतायत. 3 मिनिटापर्यंत मी बघितलेलं आहे. म्हणजे मी करत नाही 3 मिनिटं, पण मी बघितलेला माणूस आहे की जो 3 मिनिटं कुंभक करू शकतो, 3 मिनिटं पाण्याच्या खाली राहू शकतो आरामात. अशा वेळी केवळ कुंभकच असतो, रेचक पूरक काही नसतं. हा जितका वेळ वाढवता येईल तेवढा आपली छाती आपल्याला सप्लाय करण्यासाठी योग्य झालेली आहे हे आपण समजू शकतो. आता इथे त्यांनी त्याचे फायदे दिलेले आहेत. केवळ कुंभक, जसं आपण नाडीशुद्धी प्राणायाम करणार त्याच्यामध्ये कुंभकाचा कालावधी वाढवणार, तसं आपला केवळ कुंभक सिद्ध होणार. आणि केवळ कुंभक सिद्ध जे योगी असतात अशा लोकांना तीनही लोकांमध्ये कोणतीही गोष्ट दुर्मिळ नाही, म्हणजे काहीही साध्य करू शकतात ते. प्राणायाम सुरू केल्यावर शरीराला सर्वात आधी घाम येऊ लागतो. बघितलं असाल, हे सगळ्यांनी अनुभव घेतलेले असतात. प्राणायामाला सुरू केल्यानंतर जेव्हा आपण 5 वेळा श्वास दीर्घ भरतो त्याबरोबर आपल्या शरीराला थंड असा पद्धतीचा घाम यायला सुरुवात होते. आता इथे हा घाम पुसायचा नाहीये,
हा घाम आपल्याला त्यानंच आपल्या शरीराची मालिश करायची, आणखी वेगळं तेल बिल लावत बसायचं नाहीये. जो घाम येतोय त्या घामानंच आपल्या शरीराची आपण मालिश करायची आहे. तो घाम आपल्या शरीरावरच चोळायचा, जिरवायचा. प्राणायामाचा जसजसा सराव वाढत सर जाईल. सर एक समजा प्राणायामात येणारा घाम आणि धावताना व्यायाम करताना येणारा घाम यात काही फरक? नाही, फरक नाहीये. परंतु प्राणायामाविषयीच आपण आता इथे बोलतोय म्हणून त्याच्याविषयी सांगितलंय. परंतु अच्छा. जेव्हा आपण इतर म्हणजे फरक कसा असतो, तर व्यायामाच्या पद्धतीमध्येच फरक आहे. हा. घाम येण्याची क्रिया तीच आहे, अच्छा. पण व्यायामाची पद्धत वेगळी आहे. उदाहरणार्थ आपण इथे प्राणायाम सुरू केलाय. प्राणायामानं आपण नियंत्रित आपल्या नाकपुड्यांच्या हालचाली करतोय म्हटल्यानंतर आपली पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट असते, आणि असं असताना सुद्धा आपल्याला घाम येत असतो. आणि तिथे मात्र तसं नसतं. धावलो आपण किंवा कुठलेही व्यायाम केले असता आपल्याला काय सिम्पथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट असते आणि त्याच्यामध्ये घाम येतो आपल्याला. ह्या दोघांमधला फरक आहे. घाम येण्याची पद्धत सेमच आहे. जी सायंटिफिक आपल्याला स्वेट ग्लँड्स असतात त्यांची मुख मोठी होतात, मग त्याच्यातून फ्लुइड बाहेर पडतं वगैरे वगैरे. तर हे सगळं सेम आहे. परंतु इथे मात्र आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हृदयाची गती फार नाही आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा घाम येतोय सुरुवातीला. जसं प्राणायाम आपल्याला कंट्रोल म्हणजे सिद्ध करत जाऊ आपण, तसं ह्या गोष्टी नष्ट होणार आहेत. आलं लक्षात? ओके सर. जेव्हा हा घाम येतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, अंगावरच त्याची मालिश करायची आहे. त्यानंतर प्राणायामाचा सराव जसा वाढत जाईल तसा हवा आतमध्ये कोंडण्याचा कालावधी जो आहे तो वाढवत आपल्याला वाढ न्यायचा झाला. आहे. कुंभकाचा कालावधी जसा वाढत जातो तसं आसनावर बसताना शरीराचा थरकाप होतो. आता इथे यांनी काय सांगितलंय, तर जे मसल आहेत त्यांच्यामध्ये जे न्यूरो ट्रान्समिटर्स असतात त्यांच्यामधली गडबड दाखवण्याचा प्रयत्न केला. ऍक्च्युअल हे असं होतं, तुम्ही करून बघा, कुंभक वाढवून बघा, तुमचं शरीर कापायला लागतं. म्हणजे बसताना थरथर थरथर होणार. स्नायू जे असतात ते आपल्याला उठताना बसताना लक्षात येतं की त्यांच्यामध्ये एक प्रकारची वेगळीच थरथर जाणवायला आपल्याला चालू होते. कारण त्यांचा ऑक्सिजनचा जो पुरवठा असतो तो म्हणा, किंवा एकंदरीतच त्यांचं जे न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन जे असतं की ज्याच्यावर आपलं कोऑर्डिनेशन अवलंबून असतं, तर त्या गोष्टी इथे गडबड होत असते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये संतुलन साधण्याची क्रिया म्हणजेच सिद्ध करणे. हळूहळू आपल्याला या गोष्टी समजायला लागतात की हे यांनी लिहिलंय ना, हे जसंच्या तसं होतं. शरीराचा थरकाप व्हायला लागतो. थरकाप होणे हा शब्द थोडासा कंपन होतं शरीरामध्ये, किंवा जे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये कंपन निर्माण होतात असं आपण म्हणू शकतो. पुढे कुंभकाचा सराव आणि वेळ जसा वाढत जातो तसे योग्याचे शरीर बेडकाप्रमाणे आसनातून वर उठू लागते. आता इथे यांनी कसं सांगितलंय, ह्याची अनुभूती कोणी घेतली आहे का, तर माझ्या बघण्यात तरी नाही. अरविंद ना भेटलं होतं ना सर असं? हा, जे आपले यांचे गुरु होते विवेकानंदांचे, त्यांनी याचा हा, अनुभव पुस्तकात त्यांच्या वर्णन आहे की त्यांनी आपलं जेलमध्ये शरीर असताना ते प्राणायाम करायचे त्यावेळी जेलर वगैरे पण आश्चर्यचकित झाले होते. भूमित्याग व्हायचा त्यांना. भूमित्याग व्हायचा. तर ही झाली सिद्धीची म्हणजे पराकोटीची अवस्था. प्राणायामाच्या आपण सिद्ध करून त्यांनी सिद्धी मिळवलेली असते. अशा योग्यांसाठी ह्या गोष्टी सिद्ध आहेत. पण यांनी इथे सांगून ठेवलंय की असं झाल्यानंतर असं होणार. आपण कोणी बघायचं आहे, कितपत सिद्ध करायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सांगितलेलं आहे म्हणजे विचार करूनच सांगितलेलं आहे. काहीतरी त्याच्या पाठीमागे लॉजिक हे नक्की असणार. ओके. पद्मासनात बसलेला योगी बेडकाप्रमाणे जमिनीवर उड्या मारत चालू लागतो. आता इथे एक्झॅक्ट असाच बेडकाप्रमाणे उठून उड्या मारतोय असं होईल का, तर असं नाहीये त्यांना म्हणायचं. त्यांचं अपेक्षा अशी आहे की लहान मूल जसं दुडक्या चालीनं चालतं, दुडकी चाल ज्याला म्हणतो आपण, पुढेच त्याचा तोल असतो आणि त्याला पाठून हलक्या त्याचे पाय जे असतात ते पुढे वजन टाकून हलक्या पद्धतीनं तो पुढे जात असतो. तशी योगाची चाल होते की तो
जरी काट्यावरून चालायला लागला तरी त्याचं वजनच त्या काट्यावर पडत नाही. अलगद तो पाय तिथे टेकवतो आणि पुढे जातो. ही क्रिया त्याच्या शरीरात घडायला लागते. कारण का तर त्या प्राणायामाचा अभ्यास करायला लागल्यानंतर शरीरामध्ये हलकेपणा येतो. उदान वायूची जी क्रिया आहे शरीराला वरती खेचण्याची, ती वाढायला लागते. तर या कंडिशन मध्ये सगळ्या या गोष्टी घडत असतील असा माझा कयास आहे, कारण मला काही याचे अनुभव नाहीये. प्राणायामाचे सराव जसा वाढत जातो तस तसे योगाचे शरीर जमिनीवरून उचलले जाते, उत्थित होतो. पद्मासनातच योगी जमिनीवरून उठतात आणि आकाशात लटकू लागतात. आता हे जे वर्णन आहे हे आपल्याला परमहंसांचं जे यांचे विवेकानंदांचे गुरु होते त्यांचं हे त्यांच्या चरित्रामध्ये हे वर्णन आढळतं की त्यांना एके दिवशी बघायला गेले असता ते आकाशाला टेकलेले बसलेल्याच अवस्थेत त्यांना सापडले. त्यावेळी ते प्राणायाम पद्मासनातच होते बसलेले आणि ते जमीन सोडलेली होती त्यांनी आणि वरती आकाशात होते. तर ही सिद्ध योग्यांची लक्षणं आहेत. आपल्याकडे अजून यायला भरपूर वेळ आहे. म्हणजे त्याच्याकडे व्यतिरिक्त मनुष्यापेक्षा जास्ती अधिक शक्ती किंवा सामर्थ्य अशा पद्धतीत त्याच्या अंगात येतं. आणि हे सिद्ध कशाचं फळ सांगितलेलं आहे तर प्राणायामाचं, केवल कुंभकाचं फळ सांगितलेलं आहे. आता हे जे त्याला सामर्थ्य तयार झालेलं आहे त्याचं प्रदर्शन करायचं नाहीये योग्यानं. कुठलीही सिद्धी प्राप्त झाली तरी सुद्धा त्याचं प्रदर्शन करू नये, कारण धूर्त लोक आजूबाजूला असतात आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. जेवढे म्हणून आज आपल्याला योगी माहिती आहेत, गजानन महाराज असतील किंवा टेंबे स्वामी असतील किंवा कुठलेही, ते आपल्याला का माहिती आहेत तर त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी चमत्कार करून दाखवलेले होते की इनह्युमन गोष्टी ज्या माणूस करू शकत नाही अशा गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. आणि त्या दाखवल्यामुळे आपल्याला काय वाटतं की ते आपल्याला काहीतरी फायदा त्याच्यापासून मिळेल. अशी जी लोक असतात ती त्यांचं गुणगान करायला सुरू करतात. त्यांच्यापासून होणारा आपल्याला काय फायदा होईल का अशी लोक आपल्या आजूबाजूला जमायला चालू होतात, धूर्त लोक. मग म्हणून योग्याने आपले सामर्थ्य दाखवू नये. वीर्यवान योगींना लहान मोठ्या दुःखाने कोणतेही दुःख किंवा त्रास होत नाही, कारण तो सुख दुःखाच्या पलीकडे जायला लागतो. जसं प्राणायाम सिद्ध व्हायला लागतो तसं त्याचा फळ आपल्याला योग दर्शनामध्ये काय सांगितलं तर ततः चियते प्रकाशावरणम असं सांगितलंय. म्हणजे अज्ञानावरचा अंधकार दूर होतो आणि प्रकाश पडतो. कसला? ज्ञानाचा प्रकाश पडतो. ज्ञानाचा प्रकाश जसा पडत जाईल तसं सुख आणि दुःख या गोष्टी सम बघण्याची वृत्ती शरीरामध्ये यायला लागते. म्हणून हे त्यांनी इथे फळ सांगितलेलं आहे. अजून काय होतं तर योगाचे मल आणि मूत्र कमी व्हायला लागते. आता इथे मी शेअर करत बसत नाही, थोडस तुम्हाला इंटरॅक्शन पण होईल माझी. योगाचं मळ म्हणजे मलमूत्र हे कमी होतं, त्याचं प्रमाण कमी होतं, कारण आहार पण आपण कमी केलाय तिकडे. परत अशी गाडी बनवली की 100% ऍव्हरेज देते. अग्नीचा आपण विचार इथे केलाय प्राणायामामध्ये. अग्नी तीव्र होतो. अग्नी हा फक्त जाठर अग्नी असा विचार करायचा नाहीये. जर आपल्या सगळ्या नाड्या शुद्ध असतील तर सप्त धातूंचे 7ही अग्नी आहेत आणि ते आपापला धातू बनवत असतात. आपल्याला जे पोषक अन्न आहे ते अन्न घेऊन मांस धातू बनतो. त्याच्या पुढे आहे मेद धातू. मेद धातूचा जो अग्नी असतो तो मेदाचे अंश जे असतात ते पचवतो आणि मेद बनवतो. पण हे बनवत असताना कुठलाही कार्बन बाहेर टाकतच नाही गाडी. 100% युटिलायझेशन ऑफ फ्युएल त्याच्या शरीरामध्ये व्हायला लागतं. मग मल आणि मूत्र बनणार तरी कशातून? आहारावर नियंत्रण ठेवलेलं आहे, प्लस अग्नीचं आपल्याला संतुलन साधता आलेलं आहे. अशा योगाला लघवी आणि मळ किंवा मूत्र, मल आणि मूत्र या दोन्ही गोष्टी कमी व्हायला लागतात. तो थोडाच वेळ झोपतो. कारण काय तर सर्व शरीरामध्ये समतोल साधलेला आहे त्याने. शारीरिक कष्ट
कधी होणार? जेव्हा घर्षण जास्ती होतंय तेव्हा. कुठलीही क्रिया बघा, आपल्याला समजा एखादा माणूस मला त्रास देतो असं आपण म्हटलं, तर त्याच्याशी असलेला संघर्ष किंवा घासण्याची क्रिया ही आपल्याला उद्धृत होते, समजते. तसंच आपण समजा सूर्यनमस्कार घालतोय किंवा धावतोय, तर सगळ्या आपल्या जॉईंट्स मध्ये घर्षण चालू आहे, मसल मध्ये फ्रिक्शन चालू आहे. ही घर्षणाची जी क्रिया आहे याच्यामुळे आपलं शरीर दमतं. तेच जर अशा पद्धतीत सवय लावली की हे कमीत कमी घर्षण होईल, तर आपल्याला सहज कुठल्याही गोष्टीतून मार्ग काढता येईल. हे सगळ्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला लागू आहे. ज्या योगांमध्ये ओझ्याची वृत्ती झालेली असते, त्या योगांमध्ये ही लक्षणं विशेषतः दिसतात की त्यांची जी शरीराची ढब अशा पद्धतीत तयार होते की त्यांना या गोष्टींपासून त्रासच कमी होतो. म्हटल्यानंतर त्यांना तेवढी विश्रांतीची गरजही लागत नाही. आज समजा एखाद्याच्या पोटावर 2 किलोची चरबी आहे, तर तो असा फिट शर्ट घालतो आणि सांगतो की आपले 6 पॅक आहेत, अशा पद्धतीतच तो राहत असतो. परंतु हे जे 2 किलो आहे, हे घर्षणाचं इतकं मोठं काम करत असतं की त्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले की ते लक्षात येतं की त्याला पहिल्यांदाच जानू शीरासन करायला जमत नाही. तिथेच प्रॉब्लेम सुरू होतो. मग तो जोरात काहीतरी जोर लावून करणार तिथे, ते विनाशायास होईल का? नाही होणार. म्हणजे घर्षण चालू झालं. घर्षण चालू झालं की त्याला आरामाची पण गरज आहे. मग आराम जर मिळाला, म्हणजे आराम वाढवायचा आहे तर झोप वाढवायला पाहिजे. मग जो योगी घर्षण रहित जगायला लागतो किंवा त्याच्या संतुलन अशा पद्धतीत साधतो, त्यावेळी त्याची झोप कमी होते. झोपेला लागणारा वेळ कमी वेळाची झोप त्याला पुरते. दुर्गंधीयुक्त लाळ राहत नाही. आपण जेव्हा अपचन होतं शरीरामध्ये, तेव्हा आपल्याला तोंडाचा वास येतो लोकांना. दुर्गंधी तोंडाला यायला लागते, कारण का? तर लाळेत जे जीवाणू असतात, बॅक्टेरिया असतात, वाढतात वगैरे. सायंटिफिक भरपूर काही देता येईल. परंतु आपल्याला अपचन झालं की आपल्या जिभेवर थर चढतो पांढरा, आणि आपल्याला लाळ पण दुर्गंधीत येते. तर ज्या योगाचं अग्नी वाढलेलं आहे, पचन पूर्ण होतंय, ज्याचा कार्बन काही निघतच नाहीये, अशी 100% ॲव्हरेज देणारी गाडी त्यानं आपली बनवली, तर त्याला कसला वास येणार? काही येणार नाही, अजिबात. घामामुळे त्याच्या अंगात दुर्गंधी येत नाही, कारण मेदधातूचा व्यवस्थित पचन त्याच्या शरीरात चालू असतं. त्यामुळे दुर्गंधी येण्याचा प्रश्न नाही. तोंडातूनही कुठली दुर्गंधी येत नाही. म्हणजेच काय, श्वासालाही दुर्गंधी येत नाही. आपण जे एक्सक्रिटरी आपली सिस्टीम आहे ती तुम्हाला आता येईल पुढे. एक्सक्रिशन मध्ये आपल्या छातीचा पण रोल आहे, फुफ्फुसांचा पण रोल आहे. आपण पदार्थ जे खातो ते आपल्या श्वासावाटे पण बाहेर काही अंशी टाकले जात असतात, तर त्यालाही कुठलीही दुर्गंधी येत नाही. प्राणायामाचा जसा सराव वाढत जातो तसं शरीर मजबूत होतं, शरीराची मजबूती वाढते आणि त्याला भूचर सिद्धी मिळते. आता ही सिद्धी काय आहे? कुठली सिद्धी मिळते? भूचर सिद्धी मिळते. लक्षात घ्या, हे नाव लक्षात ठेवायला पाहिजे. इथे वर्णन करताना प्राणायामाने योग तत्वोपनिषदामध्ये प्राणायामाचा सराव कुंभक प्राणायामाचा सराव केल्यानंतर कुठली सिद्धी प्राप्त होते, खाली 4 अणिमा, गरिमा, लगिमा, भूचर असे 4 ऑप्शन असणार. तिथे आपल्याला भूचर सिद्धी हे लिहिता आलं पाहिजे. तर भूचर सिद्धी काय आहे बघा, तर या सिद्धीद्वारे तो पृथ्वीवरील प्राण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. सिंह, वाघ, शरभ, हत्ती, बैल हे सर्व वन्य प्राणी योग्याच्या एका हाताने मरून जातात. एक हात त्यानं जर मारला तर ते मरतात. एवढं बळ त्याच्या शरीरामध्ये येत असतं. योगाच्या शरीरामध्ये प्राणायामामुळे किती बळ वाढतं त्याचं उदाहरण म्हणजे ही भूचर सिद्धी आहे. त्यानंतर शरीर कामदेवासारखं सुंदर होते. स्त्रिया यांच्या दिसण्यानेच आकर्षित होतात आणि संभोग करण्याची इच्छा असते.
तर योगाने अशा ठिकाणी जर आपला समतोल ढळवला तर त्याचं वीर्य किंवा शुक्र धातू नष्ट होतो, हे इथेच परत स्पष्ट केलेलं आहे. शुक्राचं रक्षण हा आपल्या इथे सांगितलेला महत्वाचा भाग आहे. हे अधोरेखित करण्यासारखं आहे. कामदेवासारखं होतं शरीर म्हटल्यानंतर त्याच्याकडे स्त्रिया आकर्षित होतील तर त्याचं वीर्यक्षय होण्याची किंवा शुक्रक्षय होण्याची पण शक्यता आहे. मग तसं त्याने होऊ देऊ नये. योगींनी स्त्रियांचा सहवास सोडून सन्मानपूर्वक प्राणायाम करत राहावे. त्यामुळे शरीरात वीर्य स्थिर राहते आणि योगीच्या शरीराला सुगंधी वास येऊ लागतो. आता हे इथे जसं सांगितलंय तसं इतर ग्रंथांमध्ये पण वर्णन केलेलं आढळतं. कारण जिथे म्हणून तुम्हाला ओज अशी संकल्पना सापडेल तिथे ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. शरीराला एक सुगंधी वास यायला लागतो. प्राणायाम केल्यानंतर योगींनी एकटे बसून मोठ्या आवाजात प्रणवाचा जप करावा. इथे पण बघा ओंकार असा शब्द आलेला नाही, प्रणवाचा जप करावा. आपण सुद्धा तसंच म्हणायची हळूहळू सवय लावायची. प्रणवाचा जप करावा. प्रणव जपाने मागील जन्मांची पापे नष्ट होतात. आता ओंकार हे काय सांगितलेलं आहे योगदर्शनामध्ये? ओंकार हे काय सांगितलेलं आहे? ईश्वराचा वाच्य शब्द, तस्य वाचकः प्रणवः. जो ईश्वर सांगितलेला आहे, तिसरं तत्व योगदर्शनामध्ये, पुरुष, प्रकृती आणि तिसरं तत्व ईश्वर, हे योगदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. तर आणि त्याचं वाच्य शब्द म्हणजे बोलण्यातून ज्याचं प्रतीक किंवा प्रतिबिंब उमटतं असा जो ईश्वर आहे, त्याचा बोलण्याचं जे स्वरूपात्मक एंटिटी आहे त्याला आपण ओंकार असं म्हणतो किंवा प्रणव असं म्हणतो. मग ही जी कृपा आहे ईश्वराची होते, कृपा नावाची एक गोष्ट असते ज्याचं वर्णन मला तरी आजपर्यंत कुठे वाचता नाही आलंय, पण येईल तेव्हा होईल, कारण ते काही पुराणामध्ये वगैरे सापडेल. परंतु हे ग्रंथ वाचत असताना हे समजून घ्यायला पाहिजे की ईश्वराच्या कृपेने जो वाचक शब्द आहे ज्याचा जप आपण केला म्हणजेच कोणाची भक्ती केली? ईश्वराची भक्ती केली ओंकाराने. मग तो आपल्यावर कृपा करतो. कसली कृपा करतो? तर आपली पापे जन्मांची, मागील जन्मांची जी पापं आहेत तो हा नष्ट करतो. प्राणायाम करून झाल्यानंतर आधी करायचं नाहीये, नंतरच करायला सांगितलेलं आहे ओंकाराचा जप. बरोबर? ही जप करायचा आहे आणि त्याच्यामुळे काय फलश्रुती आहे? तर मागील जन्मांची पापे नष्ट होतात. प्रणवाचा मंत्र जप केल्याने सर्व अडथळे आणि सर्व दुष्कृत्ये दूर होतात आणि योगींच्या शरीरात सिद्धी प्राप्त व्हायला सुरू होतात. आता इथे बघा अंतराय हा जो पतंजली ऋषींनी सांगितलेले आहेत किंवा विघ्न जी सांगितलेली आहेत, ही विघ्न फक्त आपल्या हातातल्याच गोष्टी असतात असं नाही. समजा मी इथे बसलो आणि आजपासून मी प्राणायाम करायला सुरुवात केली, मठ तयार केलं सगळं, पण समोरून येणारा व्यक्ती याला मी थांबवू शकतो का? तर नाही थांबवू शकत. तो तर मला भेटायला रोज येणारा आधीचा माझा मित्र होता, तो येणार मला भेटायला, त्याला मी नाही म्हणू शकत नाही. मग हे अडथळे आपण आपल्या बाजूने जेवढे थांबवता येतील, उदाहरणार्थ भाज्या खाऊ नको म्हटलंय, मी नाही खाणार. दूध पी, तूप खा एवढं सांगितलंय, मी खाईन. माझ्या बाजूने जे अडथळे मला दूर करता येतील तेवढे मी करू शकतो. परंतु काही गोष्टी माझ्या हाताच्या बाहेरच्या आहेत, ह्या अडथळे हे आपल्याला येतच राहणार. मग हे जे अडथळे आहेत हे सर्व अडथळे प्रणवाचा जप केल्यामुळे दूर होतात. सर्व दुष्कृत्ये दूर होतात. म्हणजे काही वेळेला माणसांना असे अनुभव येतात की मी तर सगळं माझं चांगलंच होतं, पण माझ्या बाबतीतच असं का घडलं?
त्याचं उत्तर इथे आहे. प्रणव हा आपल्याला आपल्या बाबतीत घडणारी जी दुष्कृत्य आहेत, ते जे अडथळे आहेत, ते अडथळे कमी करणारा जप आहे. आणि ह्या कृपेमुळे होत असतात गोष्टी. आणि योगींच्या शरीरात सिद्धी प्राप्त व्हायला सुरुवात होते ओंकाराच्या जपाने. ओके, पुढे आता ज्या मागे अवस्था ज्या सांगितलेल्या आहेत आपल्याला, त्या आपल्याला बघायच्या आहेत. हठावस्था. प्राणायाम करत राहिल्यामुळे हठावस्था प्राप्त होते. जेव्हा प्राणवायू शरीरामध्ये आपल्या 5 वायू सांगितलेले आहेत. ज्यांना पार्श्वभूमी नाही आहे त्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. प्राणवायू हा जो आहे तो आपण बाहेरून आपल्या शरीरात घेतो. सोप्या भाषेत संकल्पना सांगतोय तुम्हाला. त्यानंतर असतो अपान वायू, की जो आपण शरीरातून बाहेर सोडतो अधोमार्गाने. कन्सेप्ट जर माहिती नसतील त्यांनी लिहून घ्या. त्यानंतर आपल्या पोटामध्ये जो अग्नी पचवतो आपण, किंवा अग्नीनं जे अन्न पचवतो, त्या ठिकाणी अग्नीचं संदूषण करणारा किंवा अग्नीला पेटवणारा ऑक्सिजन म्हणून जो असतो, त्याला आपण समान वायू असं म्हणतो. त्यानंतर आपलं पचलेलं अन्न अख्ख्या शरीरामध्ये आपल्याला पाठवायचं असतं. मग त्याला जो फोर्स देणारा वायू आहे त्याला आपण काय म्हणतो? व्यान वायू असं म्हणतो. आणि सर्वात शेवटचा जो आहे तो म्हणजे उदान वायू. आपल्या शरीरात ज्या वरच्या दिशेने होणाऱ्या क्रिया आहेत, म्हणजे आपल्याला ढेकर येते, शिंक येते, किंवा आपल्याला डोक्यामध्ये रक्तपुरवठा होतो, या सर्व गोष्टी ज्या होतात वरच्या दिशेने, त्या सगळ्या आपल्या होणारा जो कारणीभूत आहे तो म्हणजे उदान वायू. तर या गोष्टीमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे? प्राण जो आहे तो आपल्याला अधोमार्गी आहे. आपल्या शरीरात आत जातो आणि खाली जातो. आणि उदान जो आहे त्याची गती विरुद्ध आहे प्राणाच्या, बरोबर वरच्या दिशेने जातो. बरोबर आहे, ही गोष्ट विसरू नका. तिसरी महत्वाची गोष्ट, शरीराच्या नाभीच्या खालती जो आहे, जो अपान वायू किंवा अधोमार्गाने बाहेर पडतो, ज्याची कामं काय आहेत तर मलमूत्र विसर्जन, गर्भनिष्क्रमण, ही कामं करणारा जो वायू आहे त्याला आपण अपान वायू असं म्हणतो. व्यान वायू हा सर्व शरीर, सर्व देह संचारी असं म्हटलेलं आहे. कृष्ण देहचारी महाजवा असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सगळ्या शरीरामध्ये तिर्यक गतीनं फिरतो, म्हणजे आडवी गती. हातापायांच्या नखाच्या टोकापर्यंत जो रक्तपुरवठा पुरवतो हा जो वायू आहे तो म्हणजे व्यान वायू आहे. तर या सगळ्यामध्ये आता आपण बघूया. तर पहिला आपण जो नाभीच्या वरती आहे असा तो प्राण, आणि नाभीच्या खालती आहे तो अपान. बरोबर, प्राण आणि अपान, मन आणि बुद्धी, मन बुद्धी आणि आत्मा परमात्मा यांच्यामध्ये कोणत्याही द्वंद्व किंवा अडथळ्याशिवाय एकता स्थापित होते. प्राणायामाची हठावस्था म्हणजे काय? या हठावस्थेमध्ये आपल्याला काय प्राप्त होतं तर प्राण आणि अपान याच्यामधलं द्वंद्व नाहीसं होतं. म्हणजे ते दोन्ही वायू एक होतात पोटामध्ये, कारण आपण कुंभक केलेला आहे. हठावस्था हठप्रदीपिकेमध्ये आपल्याला व्यवस्थित समजावलेली आहे, हेही खरं आहे. पण इथे कशी समजावली बघा, की आपल्याला प्राणायामानंतर हठावस्था कशी प्राप्त करून घ्यायची आहे आणि ती झाली हे कसं समजणार आहे. तर आपल्याला जेव्हा प्राण आणि अपान याच्यामध्ये ऐक्य करता येईल तर त्याला आपल्याला हठावस्था म्हणता येईल. मन किंवा बुद्धी आणि आत्मा परमात्मा यांच्यामधलं द्वंद्व नष्ट होणे, हे एकच आहेत हे आपल्याला कळणे, ही अवस्था सुद्धा हठावस्था असं सांगितलेलं आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय ही एकता आपल्याला प्रस्थापित करता येते, तेव्हा त्याला हठावस्था असे म्हणतात, ज्याची लक्षणे मी वर्णन केलेली आहेत असं या श्लोकामध्ये सांगितलंय. वाजले किती बघा, 9:10 झालेली आहेत.
आपण इथे थांबूया. माझं थोडस आज घड्याळाकडे दुर्लक्ष झालं. तर थोडस श्लोक क्रमांक किती चालू आहे हा आत्ताचा 66 शेवटचा? 66 श्लोक संपले, लक्षात ठेवा. आता आपण पुढे प्रत्याहार बघणार आहोत, कारण प्राणायामानंतरचं अंग येणारं प्रत्याहार आहे. तर आपण पुढे बघणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया. हरिओम. थँक्यू थँक्यू सर, नमस्ते.